नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये खूप अशा गोष्टी घडलेल्या आहेत, कारण एवढ्या उलाढाली झालेल्या आहेत की त्याचा विचारही करू शकत नाही. बाबांची तब्येत सुरुवातीला सिरियस झालेली असते आणि त्याचबरोबर बाबांच्या जीवाला धोका वाढलेला असतो आणि त्यामुळं डॉक्टरांकडनी सांगितलेलं असतं की बाबांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायचं आहे. त्याचबरोबर बाबांचा ब्लड ग्रुप हा रेअर आहे, पण यशचा ब्लड ग्रुप तो असल्यामुळं बाबांच्या जीवाचा धोका टळतो. त्याचबरोबर इकडे ही जी मूर्ख अमृता आहे तिने एक वेगळा डाव टाकलेला आहे. ती म्हणते की माझ्या खेळाची दुसरी गोष्ट आता सुरू झालेली आहे, दुसरा डाव मी टाकलेला आहे. तर आता तिने दुसरा डाव काय टाकलाय, तर यश जेव्हा घरी येतो, बाबांना डिस्चार्ज मिळालाय हे सांगत असतो उदयला, तेव्हा उदयने काहीही न ऐकता यशच्या सनसनीत अशी कानाखाली ठेवून दिली. आता यशच्या कानाखाली का ठेवून दिली असेल, तर बाबांवरती ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्यासाठी, आणि त्याचबरोबर तो खोटं वागला. कावेरी माहिती होतं त्याला त्याची बायको उदयची नाहीये, तरीही त्याने सांगितलं नाही, म्हणून इथे अमृताने त्याच्या मनामध्ये विष पेरलेलं आहे आणि त्या गोष्टी घडत आहेत. तर हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे, कावेरीला बाबांवरती जो हल्ला केलेला आहे त्याच्यासाठी अटक झालेली आहे, पोलीस तिला घेऊन गेलेले आहेत. पण तिथं असतानाही कावेरी विचार करत आहे की हे सगळं कोणी केलं, बाबांवरती हल्ला कोणी केला, या गोष्टींचा विचार कावेरी हॉस्पिटल तिथे जेलमध्ये सुद्धा करत आहे. तेव्हा मोहित तिथं आलेला आहे आणि मोहित म्हणतो की काळजी करू नको, आपण शोधून काढूया या मागची व्यक्ती कोण आहे ते, असं मोहितचं बोलणं आहे. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टी घडत असतात तरीही आता कोणाच्याच लक्षात येत नाहीये की अमृताला घराबाहेर काढायचं होतं. ही गोष्ट मात्र सगळेजण विसरून गेलेले आहेत, अगदी सोयीने विसरलेत असं म्हणायलाही काही हरकत नाही. परंतु ज्या गोष्टी घडत आहेत त्यावरून मात्र खूप विचित्र पद्धतीने कावेरीला दोष देत आहे, कावेरीला नावं ठेवत आहे, बोल लावत आहे. पण ही यमुना आहे ती मात्र आता मला चांगली वाटत आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण आपल्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. इकडे खूपच कासावीस झालेली असते. म्हणत असते की मी एवढं सगळं केलं पण तू काय केलंस, तुला मी मुलगी मानलं, माझ्या स्वतःच्या मुलीला मी नाकारलं, माझ्या स्वतःच्या मुलीला तुझ्यासाठी तिच्या कानाखाली दिली. माझी जाव पौर्णिमा तिच्यावरती मी आवाज चढवला का तर तुझी बाजू घेऊन, तुला जीव लावला होता, मी स्वतःची मुलगी मानलं होतं, पण तू काय केलंस, तू स्वतःच्या बापाची होऊ शकली नाहीयेस, त्याच्या जीवावर उठलीस तर तू आमचा काय विचार करणार आहेस, असं हे सगळं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र इकडे जराही विचार करत नसतात की आपण काय बोलतोय. यामुळं खरं तर या सगळ्या गोष्टींचा त्रास कावेरीला होत असतो. विचारच करत नाहीये. माझ्या डोक्यात फक्त एवढंच चालू आहे की कावेरीनं चुकीचं वागलेली आहे. आजपर्यंत घरासाठी चांगलं वागलेली कावेरी त्यांना दिसलेलीच नसते, त्यांना फक्त जी दिसत असते ती चुकीचं वागलेली कावेरी, एवढंच त्यांच्या डोक्यात असतं. आता म्हणत असते सकाळी मी तुला माझ्या हाताने सजवलं, हे सगळे दागिने घातले, प्रत्येक दागिन्यांचं एक महत्व होतं, पण नाही त्या लायकीची तू नाहीस, असं म्हणत कावेरीच्या अंगावर घातलेले जे दागिने आहेत ते भराभर भराभर काढत असते आणि इकडे कावेरीशी चुकीच्या पद्धतीने वागत असते. तिला जराही वाटत नाहीये की आपण कावेरीशी कसं वागतोय, कारण कावेरीने आपल्या घराला किती वेळा सावरलंय. खरं तर कावेरीला गोळी सुद्धा लागलेली आहे, पण इथं त्या गोष्टीचं कोणाला काहीच पडलेलं नाहीये. इथे फक्त त्यांना स्वतःचा स्वार्थ दिसत आहे आणि सुद्धा त्याच पद्धतीने वागत असते. म्हणते की मी तुला या घराच्या चाव्या दिल्या, या घराची मालकीन बनवलं, पण तू काय केलंस, तू काहीच केलेलं नाहीयेस, कारण तू चुकीचं वागलेली आहे, एवढंच बोलत असते आणि तिला म्हणत असते परंतु त्या लायकीची तू नाहीये, ती लायकी नाहीये तुझी हे सगळं सांभाळण्याची, हे सगळं घेण्याची, असं म्हणत बोलतच असते. कावेरीच्या अंगावरचे सगळे दागिने काढून घेतलेले असतात, कावेरीला जणू लंकेची पार्वती बनवलेलं असतं. या पद्धतीने माझं वागणं चाललेलं असतं. खरं तर माझा विश्वासघात झालाय असं मला वाटत असतं, कारण कावेरीला सून समजून बसलेली होती. कावेरीने जेव्हा परिस्थिती हातात आली होती तेव्हा जर सगळं सांगितलं असतं तर आज ही वेळ आली नसती. सगळ्या गोष्टी शांतपणे, अगदी लग्नाची वाट बघायची गरजच नव्हती. कावेरीने जर उदय आला तेव्हाच हे सगळं सांगितलं असतं तर एवढा मोठा कुटाणा झालाच नसता.
हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र विद्याला यशला खूप वाईट वाटत असतं. दोघंही खूप रडत असतात. माने अक्षरशः कावेरीच्या हातातल्या सगळ्या बांगड्या सगळं काढून घेतलेलं असतं. कावेरीच्या अंगावर दागिना नसतो, चाव्या सुद्धा काढून घेतलेल्या असतात आणि ते सगळं तिने आता यमुनाकडे दिलेलं असतं. आता यमुनाला किती आनंद होत असेल विचार करा. त्याहीपेक्षा माधवी आणि अमृता दोघीही इतक्या कारस्थानी आहेत, दोघींनीही इतकी कारस्थानं केलेली आहेत, पण त्यांच्या कारस्थानाचं काहीच नाही इथं. त्याचं कोणाला काहीच पडलेलं नाहीये, त्यांचं काहीच वाटत नाहीये. इथे या सगळ्या गोष्टी ज्या घडत असतात त्या मात्र विचित्र पद्धतीने चाललेल्या असतात. यांना कोणाला काहीच वाटत नसतं आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र सगळेजण पाहत असतात. यमुनाच्या हातात चाव्या आलेल्या आहेत. या गोष्टीचा आनंद यमुनाला झालेला असतो, कारण या घरची मालकीन तिला व्हायचं असतं आणि त्यासाठीच हे सगळं तिचं कांड चाललेलं असतं. यश म्हणत असतो की मा बास, काय करतेस तू हे सगळं? परंतु मा काहीच ऐकायला तयार नसते. मा मात्र यशला म्हणत असते की बास, कोणीही मध्ये बोलायचं नाही. मा म्हणते की आज मी तुला खूप छान असं सरप्राईज देणार होते ग. तू मन जिंकलं होतंस ना माझं. या घरासाठी एवढं सगळं केलेलं होतं, पण त्या लायकीचीच तू नाहीस, असं म्हणत मा बोलत असते. आणि मा म्हणत असते की तू जे काही केलेलं आहे ना त्याचं फळ तुला मिळत आहे, कारण तू ज्या कारस्थानासाठी या घरात आलेली होती, ज्याच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या होत्या, त्याची शिक्षा तुला भोगावी लागणारच आहे. असं म्हणत मा कावेरीला जो कावेरीसाठी फोटो बनवलेला असतो तो फोटो कावेरीला दाखवत असते. कावेरी आणि मा दोघींचा तो फोटो असतो. खूप छान अशी फ्रेम तयार करून आणलेली असते. तो फोटो तिथे मा फेकून देते आणि त्याच्या काचा सगळ्या विखुरलेल्या असतात. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे की माने हे सगळं केलेलं असतं आणि त्याच वेळी विद्याला सांगते की जा जा दिवा घेऊन ये लवकर विद्या. विद्याला दिवा आणायला सांगितला जातोय. या सगळ्या गोष्टी घडत आहेत, परंतु मा काय करणार आहे कोणाच्याच डोक्यात नसतं. आता माझ्या डोक्यात नक्की काय सुरू आहे हा प्रश्न मात्र सगळ्यांना पडलेला असतो. माने दिव्याने तो फोटो जो आहे तो जाळलेला असतो आणि मा इकडे बोलत असते ती म्हणजे की हा जो फोटो आहे, ही जी राख आहे ना, ती माझ्या विश्वासाची राख आहे. माझ्या विश्वासाची तू राख रांगोळी केलेली आहे, ती ही राख आहे. असं म्हणत मा इकडे बोलत असते. यश म्हणत असतो की मा काय करतेस हे सगळं? आणि अक्षरशः ते जे काळ आहे ते माने कावेरीच्या तोंडाला फासलेलं आहे. कावेरीचं तोंड काळं केलेलं आहे आणि म्हणते की माझ्या विश्वासाची, माझ्या प्रेमाची ही जी राख रांगोळी झालेली आहे ना ती ही आहे. असं म्हणत ती बोलत असते. तेव्हा मात्र इकडे या सगळ्या गोष्टी खूप विचित्र पद्धतीने घडत असतात. यश माला थांबवण्याचा प्रयत्न करतो, पण मा मात्र ऐकायला तयार नसते. माचं एकच असतं की नाही, जे काही घडलेलं आहे ते मात्र खूपच भयानक असं असतं. त्याचबरोबर इकडे आता तेवढ्यातच मा म्हणते की चल निघ, या घरात किंवा माझ्या नजरेसमोर सुद्धा तू थांबू नकोस. असं म्हणत मा कावेरीला घेऊन जाते आणि कावेरीला म्हणत असते की निघ, चालती हो या घरातून. असं म्हणत माने कावेरीला घराच्या बाहेर काढलेलं आहे. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र तेवढ्यातच तिथे दारात पोलीस आलेले असतात आणि पोलीस विचारतात. तेव्हा सगळेजण विचारू लागतात की पोलीस पोलीस कसं काय आले, हा प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो. तर पोलीस तिथे आलेले असतात आणि पोलीस तिथे यमुनाने बोलवलेले असतात. यमुनाने पोलिसांना बोलवलेलं आहे आणि सांगत आहे की घेऊन जा हिला, हिने माझ्या बाबांवरती हल्ला केलेला आहे. तेव्हा मात्र यश म्हणतो की नाही, अजिबात नाही, कारण कावेरी असं काही करू शकत नाहीत, माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे, असं यश बोलत असतो. तेव्हा मात्र आता सगळेजण तिथं असतात. का यशने जाऊन कावेरीचा हात हातात धरलेला असतो. मा म्हणत असते की जो कोणी आडवा येईल ना हिला घेऊन जाताना त्यालाही घेऊन जायचंय सोबत. तुला कसं काही वाटत नाही रे, तुझ्या बाबांवरती तिने हल्ला केलाय, त्यांना मारण्याचा प्रयत्न केलाय आणि तू तिची साथ देतोस. तेव्हा यश म्हणतो की माझा पूर्ण विश्वास आहे, कावेरी असं करणार नाही, असं यशने ठामपणे सांगितलेलं असतं. आणि यश म्हणत असतो की मला माहिती आहे की कावेरी कधीच चुकीचं वागू शकत नाही, असं यश स्पष्टपणे सांगत असतो. परंतु यश म्हणतो की थांबा, आणि मग तो मोहितला कॉल करतो. मोहित नेमका बाहेर असतो. मोहित काही फोन उचलत नाही. यश म्हणतो काय झालंय मोहित जिजूंचं, ते फोन का उचलत नाहीयेत? आणि तेवढ्यातच डॉक्टर तिथे येतात.
सगळेजण आत गेलेले असतात, तिला घेऊन जा म्हणून सांगितलेलं असतं. डॉक्टर तिथे येतात आणि म्हणू लागतात की हे बघा, पेशंटची कंडिशन खूप नाजूक झालेली आहे, तुम्हाला आत्ताच्या आत्ता ब्लडची अरेंजमेंट करावी लागणार आहे. पेशंटचा जो ब्लड ग्रुप आहे तो ओ निगेटिव्ह आहे, खूप रेअर आहे, त्यामुळं आपल्याला लवकरात लवकर हालचाली कराव्या लागणार आहेत. हे सगळं बोलणं चालू असतं आणि तेव्हा मात्र आता सगळेजण तिथे असतात, पाहत असतात. कळत नसतं कोणालाच नक्की काय निर्णय घ्यायचा आहे, काय होणार आहे, या कोणत्याच गोष्टीची जाणीव नसते. आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी घडत असतात. तेव्हा मात्र इकडे आता लक्षात आलेलं असतं. कावेरी मात्र यशला हात जोडून म्हणत असते की नाही यश, आता बाबांची तब्येत महत्त्वाची आहे, बाबांचा विचार करणं महत्त्वाचं आहे, तुम्ही बाबांची काळजी घ्या. डॉक्टरांना मा सांगत असते की नाही, आमच्याकडे तो ब्लड ग्रुप नाही आहे कोणाचा, कारण डॉक्टरांचंही म्हणणं आहे की तो ब्लड ग्रुप अवेलेबल करणं गरजेचं आहे. आम्ही खूप प्रयत्न केलेले आहेत, पण आम्हाला तो ब्लड ग्रुप मिळालेला नाही, तुमच्याकडून प्रयत्न हवेत. तेव्हा यश म्हणतो की मा काय करतेस तू, हे माझा ब्लड ग्रुप आहे तुला माहिती आहे ना, तरीही तू नाही म्हणून काय सांगतेस डॉक्टरांना. तेव्हा डॉक्टरांनी सांगितल्याबरोबर यश तयार होतो आणि इकडे मा रडत असते. तेव्हा कावेरीच्या बाबतीत यश बोलू लागतो, मा एक गोष्ट ऐकून घे, अगं मला फक्त एवढंच सांगायचं आहे की कावेरीने काहीही केलेलं नाही, तू तिला दोषी नको ठरवूस. अगं आत्ता बाबा शुद्धीवर आले ना, सगळं खरं काय ते बाहेर येईल. फक्त मी तुला काय सांगतोय लक्षात घे, कावेरीने असं काहीही केलेलं नाहीये जो तुझा गैरसमज झालेला आहे. तेव्हा मात्र इकडे डॉक्टर म्हणतात की ॲम्ब्युलन्स कुठेपर्यंत आली. यश सांगत असतो की हो आली ॲम्ब्युलन्स. तेव्हा मात्र मा म्हणते की काय, तू तुझ्या रक्ताचा सौदा करायला निघालेला आहेस, म्हणजे तुला जराही काही वाटत नाहीये, त्या बदल्यात ह्या मुलीला तू मोकळं सोडायला सांगतोयस. नाही, अजिबात नाही, हे मला पटत नाहीये, हा माझाच यश आहे ना, हा प्रश्न मात्र पडलेला असतो. आणि तेव्हा मात्र सगळेजण पाहत असतात. त्याच वेळी इकडे पोलीस इथं असतात आणि मा सांगते की घेऊन जाईला, माझ्या डोळ्यासमोरही ठेवायचं नाही. यश म्हणत असतो की काय पुरावा आहे तुमच्याकडे, तुम्ही कशावरून सांगताय की तिला घेऊन जा. तेव्हा पोलिसांनी सांगितलेलं असतं की त्या तिथे सापडलेल्या आहेत. यश म्हणतो की लाईट लागली, कावेरी तिथं सापडल्या, त्यांच्या हातात काठी होती. याचा अर्थ असा नाही की हा हल्ला कावेरीने केलेला आहे, कारण हा हल्ला दुसरंही कोणी पण केलेला असू शकतो, कारण कावेरी काही वेळांपूर्वीच तिथे गेलेल्या होत्या, तिच्या पाठोपाठ आम्हीही तिथे गेलेलो आहे. मग बाबांवरचा हल्ला कावेरीनेच केलाय असं कसं म्हणता. अमृता मात्र सगळे आत जातात तेव्हा बाहेर येते आणि कावेरीशी बोलू लागते. कावेरीला मिठी मारते आणि म्हणते की कसं आहे, तू तर अट्टल गुन्हेगार आहेस ग, स्वतःच्या बापालाही सोडलं नाहीयेस आणि तू माझ्यावर आरोप करत होतीस. पण एक गोष्ट लक्षात ठेव, आज कळलं का तुला काय आहे ते, माझ्याशी वाकड्यात शिरली तर काय होईल. आता पूर्ण अडकलेली आहेस, कारण मी अडकवले त्याच्यामध्ये, असं म्हणत ती कावेरीला बोलत असते. आणि त्याचबरोबर यश इकडे बाबांना घेऊन हॉस्पिटलला आलेला आहे. ती कावेरीला म्हणत असते की आता सांग कसं वाचवणार या धर्माधिकारी कुटुंबाला, आता तर तुझी सुटका नाही, आता तू जेलमध्ये सडायचं आहेस, असं ती कावेरीला बोलत आहे. त्यासोबतच यश इकडे ब्लड द्यायला तयार होतो. डॉक्टर म्हणतात की आता सगळं व्यवस्थित होईल, काळजी करायची गरज नाही, असं डॉक्टरांनी सुद्धा सांगितलेलं आहे. आणि डॉक्टर इकडे यशला ब्लड द्यायला सांगतात. यशचं ब्लड घेतलं जात असतं तेव्हा ब्लड दिलं जातं आणि यश पुन्हा येतो. नर्स म्हणतात की तुम्ही बाहेर थांबा, असं म्हणत यशला नर्स बाहेर थांबायला सांगतात. त्याच वेळी आता बाबांच्या जवळ यश तिथं आहे. यश काळजी करत आहे, नक्की काय झालं असेल, पुन्हा एकदा मोहित जिजूंना कॉल करू का मी, असं यशच्या डोक्यात सुरू आहे. आणि यश फोन करायला घेतो. मोहितला त्याने आधी फोन लावलेला असतो. मोहित कामात असल्यामुळं मोहितनं तो फोन रिसीव्ह केलेला नसतो. यश मोहितला घडलेला प्रसंग सांगू लागतो. मोहित जिजू, खूप मोठं कारस्थान झालंय, इथे बाबांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले, बाबांची अवस्था बिकट आहे. त्याचबरोबर कावेरीवरती असे आरोप झालेले आहेत, कावेरीवरती या सगळ्यांचे आरोप आहेत आणि घरी पोलीस आलेले होते. पण कावेरीने मला सांगितलं की मी बाबांबरोबर जाणं गरजेचं आहे, मी कसलाच विचार केलेला नाहीये, बहुतेक कावेरीला अटक होऊ शकते, असं सगळं बोलणं चालू असतं. मोहित म्हणतो काळजी करू नको यश, मी आहे ना, मी करेल सगळं व्यवस्थित. इकडे विद्याला मात्र काळजी वाटत आहे. विद्या फोन करते आणि यशला सांगू लागते की भाऊजी, कावेरी वहिनींची काहीच चूक नाही आहे याच्यामध्ये, कावेरी वहिनी निर्दोष आहेत, पण तुम्ही काहीतरी करा ना, कावेरी वहिनीला वाचवा ना यातून, पोलीस घेऊन गेलेत कावेरी वहिनींना, असं विद्या सांगत असते. तेव्हा मात्र आता यशला धक्का बसतो.
तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की कावेरीला पोलीस स्टेशनमध्ये आणले, जेलमध्ये टाकलेलं आहे. मोहित तिथं आलेला असतो. मोहित तिला सांगत असतो की बाबांची तब्येत आता स्थिर आहे, आता काही प्रॉब्लेम नाही आहे. तेव्हा कावेरीला तो म्हणत असतो की बाबांवर हल्ला केलेली व्यक्ती आपण शोधून काढायची आहे, त्या व्यक्तीला सोडायचं नाही, असं तो बोलत आहे. आणि तेव्हा मात्र इकडे कावेरी शांतपणे आता ऐकून घेत असते. अमृता म्हणत असते की आता पुढचा डाव सुरू करायचा आहे. आता ह्या सगळ्यातून कोण कसं वाचवतंय तेच मला बघायचं आहे. ती कावेरी माझ्यामध्ये आली होती, तिला मी संपवलेलं आहे, असं अमृता बोलत असते. आणि अमृताने पुढचा डाव टाकलेला असतो. यश घरी येतो, उदयशी बोलत असतो. उदयला सांगत असतो की उदय दादा, बाबांना डिस्चार्ज मिळतोय. पण इकडे यशचं बोलणं मात्र उदयला ऐकायचंच नसतं. उदय मात्र त्याच्याच भ्रमात असतो. उदय मात्र म्हणत असतो की नाही, तू जे काय केलेलं आहे ते चुकीचं केलेलं आहे, असं म्हणत उदयने यशच्या कानाखाली वाजवली. म्हणजेच यामध्ये हे आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळं जे काही केलेलं आहे ते अमृताने केलेलं आहे. उदयचे कान भरलेले आहेत आणि उदयला या पद्धतीने हे सगळं जे काही घडत आहे ते मात्र इथे पाहायला मिळतं. त्याचबरोबर अमृताने घर उद्ध्वस्त करायला सुरुवात केली आणि अमृता म्हणत असते की आता कसं वाचवते, या सुलक्षणा धर्माधिकारीची कशी वाट लावते ते बघ, असा विचार अमृताने केलेला आहे. त्याचबरोबर इकडे उदय मात्र आता खूप चिडलेला आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.